Hello my dear students. Now today we are going to study the next question of the chapter parallel lines and transversals. Okay. Now see in this question what is the given part and what we have to prove. We will study here. In the given figure या दिलेल्या फिगर मध्ये see लाइन A is parallel to line B म्हणजे एकदा समजून घ्या याच्यात काय दिलंय. ह्याच्यामध्ये ही आणि ही लाइन पॅरलल ह्या दोन लाइन्स आहेत पॅरलल लाइन्स करेक्ट. आणि पुढे म्हटलं ही त्यांची ट्रान्सव्हर्सल बघा ह्या दोन पॅरलल ही ट्रान्सव्हर्सल तेच पुढे सांगितलं एल इज द ट्रान्सव्हर्सल. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल एक्स वाय अँड झेड. कोणाकोणाचे मेजर्स फाइंड करायचे ह्या एक्सचं मेजर किती वाय किती आणि झेड किती. ओके युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. तर ह्याच्यात जी माहिती दिलेली बघा इथे एवढाच दिलाय फक्त हा अँगल दिला आणि ह्याच्यावरनं आपल्याला हे तिन्ही फाइंड करायचे 1 2 3. किती सिंपल गोष्ट आहे बघा. आता तुम्हाला हे बघता क्षणी एक गोष्ट क्लिक झाली पाहिजे ती कोणती बघा. सपोज हा जर आता 105 ह्या दोन पॅरलल ही ट्रान्सव्हर्सल म्हटल्यावर हा अँगल ह्याचा कोणता आहे बरं ह्याचा आणि ह्याचं रिलेशन काय करेक्ट करस्पॉन्डिंग अँगल दोन. हा जर 105 डिग्री तर हा सुद्धा 105 डिग्री. इथे बघा आता हा झाला 105 ह्याचा हा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल जर हा 105 तर हा सुद्धा 105 व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. येते का लक्षात. अगोदर आपल्याला ह्या गोष्टी आता व्यवस्थित सांगायच्या आहेत. फक्त काय सांगायचं जे दिसतं ते लिहायचं काय ह्या दोन पॅरलल ते सांगायचं ही ट्रान्सव्हर्सल ते लिहायचं बाकी संपलं. मग बघा लाइन ए इज पॅरलल टू लाइन बी. लक्षात घ्या लाइन ए जी आहे ही ए पॅरलल टू लाइन बी म्हणजे ए आणि बी काय ह्या दोन पॅरलल लाइन. ओके अँड आता पुढचं बघा लाइन एल इज द ट्रान्सव्हर्सल. लाइन एल इज द लाइन एल काय आहे एल इज द ट्रान्सव्हर्सल. एल इज द ट्रान्सव्हर्सल म्हणजे ए आणि बी पॅरलल एल त्यांची ट्रान्सव्हर्सल. असं जर असेल तर बघा मग आता हा 105 आणि हा अँगल एक्स मग एक्स अँड 105 दे आर करस्पॉन्डिंग अँगल बरोबर आहे की नाही. आता इथे काय सांगणार आपण अँगल एक्स इज इक्वल्स टू किंवा एक्स इज इक्वल्स टू 105 डिग्री. हा एक्स किती आहे 105 डिग्री. याला रिझन काय ही कोणते अँगल आहे हा आणि हा अँगल हे आहेत करस्पॉन्डिंग ह्या दोन पॅरलल ही ट्रान्सव्हर्सल या बाजूचा या बाजूचा करस्पॉन्डिंग अँगल. इथे सांगायचं करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके आता नेक्स्ट आता x इज इक्वल्स टू y. अँगल x इज कॉन्ग्रुएंट टू अँगल y. इथे म्हणायचं अँड हा x आणि y का बरं कॉन्ग्रुएंट आहेत हे दोन अँगल बिकॉज दे आर व्हर्टिकली ऑपोजिट. बघा ना इथे हा आणि हा व्हर्टिकली ऑपोजिट असतो किंवा हा आणि हा या बाजूचा हा आणि हा बरोबर आहे. अशा दोन जर इंटरसेक्टिंग लाईन असतील तर हा आणि हा अँगल व्हर्टिकली ऑपोजिट. तसं इथे बघा ह्या दोन इंटरसेक्टिंग तर हे दोन अँगल हा वाला व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. इथे म्हणायचं vertically opposite angles. आता बघा बरं मग जर हा x इज इक्वल्स टू 105 डिग्री त्यातला x इज कॉन्ग्रुएंट टू y. जर x दिला 105 तर y सुद्धा किती 105. देअरफॉर x इज इक्वल्स टू ही आता x जर 105 त्याच्याशी हा कॉन्ग्रुएंट हा 105 हा त्याच्याशी कॉन्ग्रुएंट म्हणजे हा सुद्धा 105. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ दिस y इज इक्वल्स टू 105 डिग्री. देअरफॉर y इज इक्वल्स टू 105 यानी 105 डिग्री. ओके म्हणजे आपल्याला y मिळाला. आता बघा बरं का आता आपल्याला z हवाय. झेड कसा काढणार इथे परत सांगू आपण ही आणि ही पॅरलल लाईन आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल. पण त्याच्यात सांगण्याची गरज नाही सरळ आपण सांगूया झेड प्लस 105 डिग्री हा आणि हा या दोघांची ऍडिशन किती येईल बरं 180 डिग्री. बघा हे लक्षात घ्या समजा असं असेल हा तर इथे ह्या लाईनवरचा हा वाला अँगल प्लस हा वाला अँगल ह्या दोघांची ऍडिशन किती असते 180. कारण हा असा लाईन बनवतो असा त्याला म्हणायचं अँगल्स इन लिनियर पेअर. किंवा असं असलं समजा बघा ते असं असेल बघा तर इथे हा वाला अँगल प्लस हा दुसरा वाला आणि हा तिसरा वाला 1 2 3 ह्या तिघांचं मिळून बघा एका लाईनवरच्या तिघांची ऍडिशन नेहमी 180 डिग्री असते. त्याला म्हटलं जातं अँगल्स इन लिनियर पेअर. आता हे ऍक्च्युली 3 झाले पेअर मध्ये 2 येतात. आपण ह्याला कसं करतो ह्या दोघांची ऍडिशन करतो ह्याचा एकच बनवतो हा एवढा एक आणि हा दुसरा म्हणजे हा एक प्लस दुसरा ह्या दोघांची ऍडिशन किती येते 180 डिग्री.
येते लक्षात? म्हणजे एखाद्या लाईनवर किती अँगल असू द्या, 1 2 3 4 असे किती असतील, हे सगळे मिळून किती असतं, 180 डिग्री असतं. मग ऍक्च्युली आपल्याला इथे फक्त दोनच दिले बघा. इथं अशी लाईन आहे, हे असं आणि असं दिलं तर हा अँगल प्लस हा अँगल. एका वेळेस तुम्हाला नसेल कळत तिथं असं पण बघून घ्या, हे असं. हा जर 90 डिग्री असेल, हा सुद्धा 90, म्हणजे 90 प्लस 90 किती होतं, 180. कळतंय ना? म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं की एका लाईनवर असं जर असेल किंवा असं असेल तर त्यांची ऍडिशन किती असते, 180. मग इथे बघा, आता हा वाला प्लस हा वाला, ह्या लाईनवर हे दोन आहेत, हा प्लस हा, हे काय लिनियर पेअर. मग ह्या दोघांची ऍडिशन किती, 180. मग इथे आपण काय लिहिणार, अँगल झेड प्लस 105 डिग्री इज इक्वल्स टू 180. इथे म्हणायचं नाव angle Z plus 105 degree, angle Z plus 105 degree is equals to बघा, हा Z angle plus 105, Z plus 105 is equals to काय, 180 degree. Z plus 105 ह्या दोघांची ऍडिशन केली बघा, हा प्लस हा, दोघांची ऍडिशन किती आहे, 180 डिग्री. आता बघा बरं का, 180 डिग्री झाला. आता हे 180 डिग्री जे आहे बघा, Z plus 105 is equals to 180. त्यातला हा Z तसाच ठेवू आपण इथे. Therefore Z is equals to हा 105 तिकडे पाठवा. इथे काय 180 डिग्री and this 105 will become minus 105 here. Therefore here minus 105 degree. Then 180 minus 105 हिचं काय येईल मग, 5 इथे 7 आणि इथे 0 म्हणजे 75 डिग्री. म्हणजे अँगल झेड किती आला, 75 डिग्री. अंडरस्टूड दिस? किती सिंपल आहे बघा बरं. हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल, हा 105 म्हणून हा 105, हा 105 म्हणून हा पण 105, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. त्यानंतर ह्याच्यावरून हा काढायचा बघा, ह्याच्यावरून हा काढला, ह्याच्यावरून हा काढला. आता हा जो पाहिजे ह्याच्यावरून हा घ्यायचा. या दोघांची ऍडिशन 180. मग हा 105 गेला 180 न, तो उरलेला 75. मग बघा बरं, 75 जर इथे टाकला 75 तर मग काय होईल बरं, हे 75 डिग्री प्लस 105, दोघांची ऍडिशन किती येते, बरोबर हे 180 येतं. कळलं का? मग त्याला म्हटलं जातं अँगल्स, ह्याला रिझन द्यायला विसरायचं मी. हा प्लस हा, याला रिझन काय, अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे ह्या लाईन वरचे ही जोडी, दिस प्लस दिस, अँगल्स इन लिनियर पेअर. कळलं बाळांनो सर्वांना? पटपट कॉपी करून घ्या. Now see here, in the given figure, line P is parallel to line L. This line P is parallel to line L is parallel to line Q. बघा बाळांनो काय दिलंय, ही P, ही L आणि ही Q ह्या काय आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. आता इथे आपण पहिले सांगून टाकूया, इथे ह्या तिन्ही पॅरलल दिलेले आहेत आपल्याला. फक्त एक गोष्ट समजून घ्या ह्याच्यामध्ये, इथे ही आणि ही पॅरलल आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल, पण तिला नाव नाही दिलेलं बघा. आपण काय करू, एक नाव देऊन घेऊ. समजा इथे आपण दिले ह्याला R, इथे R टाकलं, R हे सपोज हा पॉइंट S, R S आणि सपोज हा आहे M. आपल्याला म्हणा तुम्हाला जो आवडेल तो, फक्त PLQ S हे सोडून टाका, ABX हे सगळे पॉइंट सोडून उरलेले टाका. म्हणजे RS आणि M घेतलं मी, म्हणजे आपली ही RS काय आहे, RS इज द ट्रान्सव्हर्सल. जर ही आणि ही पॅरलल घेतली तर मग इथे ट्रान्सव्हर्सल SM. बघा SM इज द ट्रान्सव्हर्सल. कळतंय का? आता आपल्याला काय हवंय, हा X पॉइंट फाइंड, X अँगल फाइंड करायचा, हा एवढा. तो कसा मिळेल बघा. आता हा अँगल मिळण्यासाठी 1 मिनिट, इथे 40 आणि इथे काहीतरी अँगल दिलेला असेल, 30 डिग्री दिलेला आहे. इथे हा 30 डिग्री दिलाय. चुकून मी लिहायचं राहिलं तर बघा. आता आपण काय सांगणार, धिस इज पॅरलल टू धिस अँड धिस वन इज द ट्रान्सव्हर्सल. ओके, पहिलं पण तुम्ही हे सांगून द्या, हा A आणि हा B असा घ्या. कन्सिडर A अँड B ॲज शोन इन द फिगर. म्हणजे आपल्याला त्यांनी X विचारलाय बघा बरं का, कसा काढायचा. खूप सिंपल आहे. हा X काढायचा आहे ना आपल्याला, X फाइंड करायचा आहे ना, पण X डायरेक्टली मिळणारच नाही. मग आपल्याला काय करायचं, अगोदर हा एवढा घेऊ आपण, हा एवढा, हा जो आहे ना, हा एवढा अँगल, हा अँगल फाइंड करायचा, इथला एवढा हा.
दॅट इज ए. मग हा ए अँगल कसा काढणार एवढा, तर हा जर 40 तर हा सुद्धा 40, बरोबर आहे का, बघा ना, हा 40 डिग्री, देअरफॉर दिस इज ऑल्सो 40 डिग्री, दे आर अल्टरनेट अँगल्स. तसं हा जर कळतंय तुम्हाला, हा झेड आहे बघा, झेड मधला हा आणि हा अँगल, हा 40 म्हणून हा 40 इक्वल, बरोबर आहे ए. आणि दुसरा आता हा 30, इकडे बघा हा उलटा झेड झाला, असा 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 उलटा झेड, इकडचा हा अँगल आणि हा अँगल. मग हा जर बी असेल तर हा सुद्धा बी, हा 30 तर हा सुद्धा 30 बी, बरोबर आहे. मग हा अगोदरचा इकडे आला हा 40 आणि हा 30 इथे आला, 40 + 30, हा 40 इकडे आणि 30 इकडे, 40 + 30 70. हा टोटल त्या दोघांचे ऍडिशन केल्यावर हा एक्स मिळेल आपल्याला 70 डिग्री. आलं लक्षात. फक्त आता त्यांना पहिलं सांगा ए आणि बी कन्सिडर करायचं. मग इथे म्हणायचं कन्सिडर अँगल ए अँड बी, कन्सिडर अँगल ए अँड अँगल बी as shown in figure. बघा बरं, कन्सिडर काय केलं आपण, कन्सिडर अँगल ए अँड अँगल बी as shown in figure, म्हणजे या फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे ए आणि बी घ्या, असं त्याचा मिनिंग होतो. कन्सिडर अँगल ए अँड बी as shown in figure, जसं आम्ही फिगर मध्ये दाखवले ए आणि बी तसं तुम्ही समजा असं. ओके. आता बघा बरं का, P is parallel to L, इथे म्हणायचं लाईन P is parallel to line, ही P कोणाला पॅरलल, L. P is parallel to line L. P is parallel to L and RS is the transversal and segment RS is the transversal. बघा, ही आणि ही पॅरलल, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल. therefore अँगल A is equals to 40. हा A आणि 40 इक्वल, हे दोन कोणते अँगल्स, therefore अँगल A is equals to 40 डिग्री. त्याला रिझन काय, हा A आणि 40 कसं काय इक्वल आले हे दोन, तर ह्या झेड मधला हा अल्टरनेट अँगल्स, इथे म्हणायचं अल्टरनेट अँगल्स. बघा बरं, मग ए मिळून गेला आपल्याला, ए आला. आता नेक्स्ट कोणता आहे, बी फाइंड करायचं. मग नंतर सांगायचं ही आणि ही पॅरलल, L इज पॅरलल टू Q, इथे म्हणा L is parallel to line Q. बघा बरं, ही L आणि ही Q, L is parallel to Q, L आणि Q parallel, आणि त्यांची SM, ही SM काय बघा, SM is the transversal and segment SM is the transversal. बघा, ही आणि ही पॅरलल, ह्या दोन पॅरलल आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल, म्हणून हा बी आणि 30, बी इक्वल्स टू 30. इथे म्हणायचं देअरफॉर अँगल बी इज इक्वल्स टू 30 डिग्री. अँगल बी काय आहे, 30 डिग्री आहे. लक्षात घ्या, हा बी किती आहे, 30. हे आणि हे दोन अल्टरनेट अँगल्स. त्याला परत रिझन द्यायचं, का बरं हे दोन इक्वल, तर अल्टरनेट, बघा झेड मध्ये येणारे अल्टरनेट अँगल्स. आणि मग आता नाव आता बघा बरं, एक्स, हा पूर्ण एक्स काढायचा आपल्याला, हा पूर्ण, इथे म्हणायचं अँगल एक्स इज इक्वल्स टू, एक्स कसा येईल मग, हा पूर्ण एक्स, अँगल ए प्लस अँगल बी, ए आणि बी हे छोटे छोटे अँगल, मग इथे म्हणायचं अँगल ए प्लस अँगल बी. पण आता बघा, त्याला अँगल ऍडिशन प्रॉपर्टी म्हणू शकता किंवा कसं ठेवलं तरी चालेल. आता बघा, ए आणि बी या दोघांची ऍडिशन, पण ए किती आहे 40, त्या टाकून एच्या जागेवर 40 प्लस बी किती आहे 30, त्या टाकून इथे 30. हे ए तुम्हाला सापडलं पाहिजे बरं का, ए इक्वल्स टू 40, बी इक्वल्स टू 30, and therefore 40 plus 30 70. So we got angle x is equals to 70 degree. Understood this? Simple आहे की नाही, ते समजून घ्या बरं का. हे बघा, ह्या दोन पॅरलल लाईन असतील, ही ट्रान्सव्हर्सल, लक्षात घ्या. हा 1 2 3 4, इथे 5 6 7 8. परत एकदा फास्ट रिवाइज करून घ्या. याच्यातले करस्पॉन्डिंग अँगल कोणते बघा, 1 सोबत 5, 2 सोबत 6, 3 सोबत 7 आणि 4 सोबत 8. हे झाले करस्पॉन्डिंगच्या जोड्या. ह्या पहिली ही अशी पहिली 1 5 2 6 3 7 आणि 4 8 करस्पॉन्डिंग अँगल. दुसरी जोडी कोणती सांगितली आपण इथे स्टडी करताना, अल्टरनेट अँगल्स. मग अल्टरनेट कोणते बघा, हा असा झेड तयार होतो असा, इथे 4 आणि 6 हे अल्टरनेट अँगल, 4 6 इंटेरियर अल्टरनेट, आणि त्याची इकडची हे 3 5 इंटेरियर अल्टरनेट, हे दोन
अल्टरनेट अँगल्स, हे सुद्धा अल्टरनेट अँगल झेड मध्ये तयार झालेले असे दोन, हे दोन. आलं लक्षात? आता एक्सटेरियर अल्टरनेट, एक्सटेरियर म्हणजे जे अल्टरनेट अँगल त्याच्या विरुद्धचे घ्यायचे, फक्त ऑपोजिट. म्हणजे बघा हे दोन इक्वल आहेत की नाही, हे दोन बरोबर आहे. हे झाले इंटेरियर अल्टरनेट. मग ह्याचा ऑपोजिट आणि ह्याचा ऑपोजिट, बघा हे दोघं अल्टरनेट अँगल, मग इकडचा हा आणि इथला हा. म्हणजे बघा हे मार्क केलेले हे एक्सटेरियर अल्टरनेट. जसे हे दोन इक्वल तर ह्याचा ऑपोजिट आणि ह्याचा ऑपोजिट हा, ह्याचा ऑपोजिट हा, ह्याचा ऑपोजिट हा, ह्या दोघांचे. मग हे दोन एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. तसंच हे दोन इक्वल आहेत बघा, हे दोन. मग ह्यांचे काय येतील, ह्या दोघांचे ह्याचा ऑपोजिट हा येईल आणि ह्याचा ऑपोजिट हा येईल. म्हणजे हे दोन झाले एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. कळलं? आणि आता राहिलं कोणतं, इंटेरियर अँगल्स. बघा करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. जर ह्या दोन पॅरलल असतील, ही ट्रान्सव्हर्सल असेल तर करस्पॉन्डिंगची जोडी, सगळे करस्पॉन्डिंग अँगल काय असतात, कॉन्ग्रुएंट. आणि अल्टरनेट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट. पण आता पुढे बघा, जसं की आता इथे इंटेरियर अँगल्स, इंटेरियर कोणते, हे असे आत गेलेले, हे दोघं बसलेले, हे प्लस धिस, तर ह्यांची ऍडिशन किती असते, 180. हा, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, हे दोघं. आणि तसंच इकडनं येणारे हे बघा, हे 3-6, हे सुद्धा इंटेरियर अँगल्स, ते सुद्धा काय असतात, सप्लिमेंटरी. जमेल सर्वांना? त्याची चांगली प्रॅक्टिस करा. आणि आता जेवढे हे क्वेश्चन झालेले आहेत ते तुमच्या क्लासवर्क मध्ये आणि होमवर्क मध्ये दोन्ही नोटबुक मध्ये लिहिलेले पाहिजे आणि 2 टाइम्स लिहायचे. लक्षात राहील सर्वांना? हे पूर्ण जेवढं लिहून शिकवलंय तेवढं पूर्ण करायचं. ते तुमच्या क्लासवर्क आणि होमवर्क. तुम्हाला एक कॉल केला जाईल, साधारणतः एक 8-10 दिवसांनी तुम्हाला कॉल येईल आणि त्यामध्ये आम्ही सगळं व्हिडिओ कॉलद्वारे चेक करणार आहे. ओके बाळांनो, तुम्ही असं हे जर कम्प्लीट केलं तुम्हालाच त्याचा खूप फायदा होईल, तुम्हाला ते खूप सोपं जाईल. ठीक आहे? ओके, थँक्यू स्टुडंट्स.